एक माझ्या किरीला हसतच नव्हतं, टाळी वाजवणं इठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणं? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्खा, येतात किती जातात किती हिशोब ठेवू ना. 10 कमाल 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमी तो इच्छी पितो बिस्लरी पेन म्हणल्या दुसरं देण्यात येते, कारण तसलेच वाढले ते गावागावा. आणि मोठ्यापेक्षा बारकाली लय प्यायला लागले तो आता 9वी 10वीची. पिणाऱ्याला वयच राहिले नाही, फार अवघड झाले. माझे मनात प्रश्न प्रथा नाही. लाड जळगाव मध्ये तर कुणाच कर्ज नसन, जरी एखादे असले तरी टेन्शन घ्यायचं नाही. हो ते कर्ज ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जवाली म्हणताना आताशी जीवाला आधार भेटला. अरे होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं नाही. मार्द पोरग आहे ना मर्द, परत भरायचं आडचं काढायचं कर्ज, पण कीर्तनात मोकळं बसायचं. विठ्ठल देव सखा जरी आवाज जगावगे कृपा करी. जग कृपा करतोय अहो. आणि एक वाक जग विरोधात जाऊ द्या, देव सखा असावा. देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. वनात हिनान बिगर चपलच फिरा, पायात काटा सुद्धा मोडणार नाही, फक्त देवानं सांभाळ करावा. विठ्ठल लांबचं काला महाराज लोकांचा अनुभव सांगतो ना. गणेश महाराज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात कीर्तनकार जेवढे फिरते तेवढे महाराष्ट्रात सध्या कोण फिरत नाही बरं का. नेते फिते सुद्धा नाही, ते फक्त मतदारसंघापुरते मर्यादित असते. ते बी नीट असला तर, नाही तर मग 5 वर्षालाच भेट होते त्याचे ना आपली. किंवा मुंबई फिंबई कधी मध्ये अपडाऊन करतात, आपल्या अधिवेशनात भांडणं करायला जातात अधूनमधून, होय होय करायला. कीर्तनकार सध्या जेवढे ट्रेंडिंगला फिरते ते तेवढे महाराष्ट्रात कुणी फिरत नाही. माझा अनुभव सांगतो. माझा सध्या 26 वय चालू. मी पहिली तासल्यापासून कीर्तन करतो. 20 वर्ष झालं रोडवर फिरतोय, पण अजून खड्यावनं गाडी घसरली नाही. याला म्हणायचं देव सखा जरी. 99.99% महाराजांची ऍक्सिडेंट नाही. चुकून झाली तर गाडीला काय होईल, पण महाराजांना धक्का नाही. का? भगवंताचं नाम मुखात आहे. सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला. हे उदाहरणच आहे ना माय बाप. अनुभव आहेत वारकऱ्याचे. देव सखा असावा माय बाप. आणि देव सखा झाला अर्जुनाला. देवानं जे ज्ञान बापाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही. जे न सांगेचे पिता वसुदेवाशी, जे न सांगेचे माता देवकीशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्राशी, ते घुई अर्जुनीशी बोलत. जे ज्ञान घरातल्या कोणाला सांगितलं आणि ते अर्जुनाला सांगितलं. त्याच्या पुढचं आहे का, लक्ष्मी देवी एवढी जवळीक परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. सगळ्यात जवळ धर्मपत्नी असते, पण तिला सुद्धा देवानं ज्ञान सांगितलं नाही. पण अर्जुनाला लढायला जाताना ज्ञान सांगितलं. काय कारण आहे? फक्त सखा. विडल विश्वरूप दावलं कुणाला? अर्जुनालाच का दावलं? सखा. त्याच्या पुढचा आहे का, गीता सांगितली. पहिला मुद्दा विश्वरूप दाखवलं. दुसरा मुद्दा काय गरज होती देवाला अर्जुनाची ड्रायव्हर की करायची? केली का नाही? बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. हा, रथाचं सारथ्य पण केलं. सारथ्य पण करून राहिलं नाही. वेळ पडला तर अर्जुनाची घोडी धुतली अनंती. देवानं घोडं सुद्धा धुवून पुसून चकाचक करावं थोडं हॅमिंग. हे का घडलं तर सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला, देव सखा झाला. आणि देव सखा झाल्या काय होतं? एक कथा सांगतो. पांडव अरण्यामध्ये आहेत आणि सूर्यदेवानं त्यांना अक्षय थाळी दिली होती. पण एकदा द्रौपदीचं जेवण झालं आणि थाळी उभी करून भीतेला चिकटून ठेवली. मग कुणी आलं तर ते उपाशीच. द्रौपदी जेवायच्या अगोदर मग कुणी येऊ द्या, मग ती थाळी अन्न देत होती. ही बातमी दुर्योधनाला कळली आणि दुर्योधनाकडे दुर्वास ऋषी आले होते. सेवेवर दुर्वास ऋषी दुर्योधनाच्या खुश झाले. म्हणजे माग काय मागायचे? दुर्योधनाने सांगितलं, माझी एकच इच्छा आणि एकच मागणी आहे की तुम्ही अरण्यात जाऊन पांडवांचा छेड करा. हाय का बुद्ध्यांक मागायला काय अक्कल फिक्कल? अरे तुझं माग ना, तुला चांगलं हो का दुसऱ्याला त्रास? दुर्योधनाच्या अवलादी जे आहेत ना सध्या दुसऱ्याचं चांगलं झालेलं ह्यांना खपत नाही. हा, शेजाऱ्याने गाडी घेतली तरी मनातून आनंद होणार नाही. तो पेड वाटा आला तरी म्हणणार हा हप्त्यावर घेतली असेल. अरे त्याने जमीन काही का ना, तुला काय करायचं? पण पेढा देतानाच खचवणार. तुला हप्ता भरणं होईन का? किती हप्ता तू तो बोंबलत फिरतो काल असलं कुठं करत असतो. म्हणजे हाय का खचवायचीच काम आहेत का नाही? ही जळाजळी आहे. अंतकरणातली जळजळ ही शब्दाच्या द्वारे बाहेर पडते. अरे शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण बांधला अशी भावना ठेवा. आपल्याला नाही बांधणं होतं, त्याच्याच बंगल्या जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचा चहा प्यायचा, त्याच्याच इशीची हवा खायची, त्याचीच टीव्ही बघायची, झोपाय आपल्या घरी यायचं.
भाषा कळती का बघा. शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस थोडे कमी मूर्ख माणूस हा जळत असतो आणि शहाणा माणूस फायदा कसा होईल याचा विचार करत असतो. त्या जळून काय जळून आपली राख होणार आहे, आपलं अंतकरण कायम जळत राहणार आहे. तो त्याची आपल्या जाळण्यानं कावळ्याच्या शापानं रोज आहे ना आपलं हे म्हणणं, मरणार आहे का काय, तो त्याची प्रगती करत राहणार. जळून काय होत नाही, फायदा कसा होईल याचा विचार करा. विडाल मागणी काय केली तर ह्यांचा छळ करा पांडवांचा. दुर्वास ऋषी म्हणले अवघडच झालं, पण आता आधीच तथास्तु म्हणलं होतं, जे मागण ते दिन, आता पर्यायच नाही. केला धर्मराजाला फोन, 60,000 शिष्य घेऊन तुमच्याकडे जेवायला येतोय, स्वयंपाक रेडी ठेवा. धर्मराजाला तर जागेवर दरदरून घामाला. अरे बाबा, रातच्या 12चा प्रसंग, ही एवढी माणसं घेऊन अपरात्री जर पाहुणा आला तर जवळच असलं तरी घरातला माणूस वैतागतंय. ह्याला काय अक्कल फिक्कल हाय का नाही, रॉंग टायमिंगला कायला हे आला बा. सख्खा असू द्या, 60,000 शिष्य घेऊन त्यांना राज्याला जेवणाची व्यवस्था करायची. बरं, ती रागीट ऋषी नाही देवा तशी दिन. धर्मराजाला टेन्शन, डोक्याला हात लावून बसले. द्रौपदी जवळ आली. मालक का टेन्शन मध्ये, तू ग बस, तेरी बस की बात नाही हो, तू ग बस म्हणले. ती म्हणली अहो पण मुद्दा तर सांगा ना, एखादा असलं माझ्या मापात तर मी मार्ग काढते, पण तुम्ही टेन्शन घेऊन काय होणार आहे. संकट आल्यावर शांत राहिलं पाहिजे, कालवा करू नका, डोकं शांत ठेवा, निर्णय योग्य घ्या, सगळी मिळून त्याला तोंड देऊ. पण तुम्ही काळजी का करता, ही बायको अशी असाव, आधार देणारी, खचिवणारी नसाव. बाई तुम्हाला काय कळतं का नाही, कहाला त्या म्हाताऱ्याला बोलवायचं जेवायला, म्हणजे ही अशी नसाव बरं का. मालक कीर्तनाला चालला तर आड येणारे नसाव. मालक तुम्ही खुशाल जावा. काय काय जाताना काय म्हणत नाही, महागार यायला लय बोलतात. एक गावात कीर्तनाला गेले असत महाराज, पण गाव चांगलं भेटलं आपल्या गावासारखं. ते 8 दिवस काला करूनच गेलं. 8 दिवसांनी घरी गेल्या त्याची बायको त्या महाराजाकडे बघू म्हणते, आला बाया सप्ता, म्हणजे हाय का तरा. तो तसाच महागारी फिरतो, दिंडीत जातो. नकोच, अरे टोचूनच सारखं बोलायचं म्हणल्यावर सुखाने कसं जगायचं भाऊ. तसं पती पत्नीमध्ये एक विचार असावा मायबा. धर्मपत्नी सक्षम असावी, साथ देणारी असावी, मालकाला खचवणारी नसावी. तिला लक्ष्मी म्हणतात, जी मालकाचा संसार मायबाप हँडल करते. तुकोबारांचा संसाराकडे तेळ मात्र लक्ष नव्हतं. तुकोबारांचा संसार आणि तुकोबारांचा परमार्थ जिजाबाईमुळे झालाय, त्याला म्हणायचं खरी गृहलक्ष्मी. विडाल आणि शेतकऱ्याची बायको तुम्हाला सांगतो ओरिजिनल लक्ष्मी. शेतकऱ्याच्या बायको इतकं काम कोणी करू शकत नाही, शेतकरी सुद्धा करू शकत नाही इतके शेतकऱ्याची बायको कामाला खंबीर आहे. तिला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली, नवरा ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाते, स्टँड पर्यंत जाते, तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजारी म्हणले 3 महिने घेणार नाही, 3 तासात कसं काय आले म्हणे. त्यांचं ऐकून काय मग दुधाचं नुकसान करून जमतंय का. आणि पोरग लग्नाला आले, पोरगी आज उद्या कुठेतरी कामाला लागणं, उडतं पाखरू जाईन निघून. आपलं काय रोसायचं वय राहिले काय, होतच असतं कमी जास्त, मग काय निघूनच जायचं असतं का. मग आधीच घाला होय होय करायचं, म्हणजे सुट्टत तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत. शेतकऱ्याचा संसार वडून ताणून खरडून आरडून वरवडून शेवटपर्यंत टिकतो, पण घटस्फोट नाही. घटस्फोट कुणाचे, शिकलेल्यांचे. 99% शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत, शिकलेल्यांचे. मग ह्यांना शिकलेले तरी कसे म्हणा, हे प्रश्न आहे ना. तुमचा संसार तुम्हाला टिकवता येत नाही, तुम्ही बाकीच्यांना कधी हँडल करणार मायबाप. ही फार विचार करण्याची गोष्ट आहे ना. मूर्ख घटस्फोट घेतात मोठालीन. हे आताची खैरी बांडी पोरं तसल्या मोठ्यांना अभिनेत्यांना त्यांना आधार, अरे त्यांना त्यांचं जीवन जगता येणार, त्यांचा समाजाला काय उपयोग आहे, आदर्श कुणाचा असावा हे सुद्धा प्रत्येकाला कळलं पाहिजे. शेतकऱ्याची बायको बी शेतकऱ्याला काय कमी बोलत नाही, ती बी चांगली निवार बोलती, पण हे बी हसून म्हणतो बोलती, पण तिच्या मनात पाप नाही. म्हणजे असं हसून खेळूनच शेवटपर्यंत न्यावं लागतं. शिकलेला माणूस बायकोला शेतकऱ्यासारखा हाणायचा तर सोडा, तो बायकोला बोलू सुद्धा शकत नाही. त्यांची भांडणं सुद्धा मोबाईलवर होत्यात, ऑनलाईन मेसेजवर. बायको रुसली की इकडून मेसेज करतो, हाय. काचा हाय, तिकडून रिप्लायच नाही. ती त्याला मोजीतच नाही ना.
हे छिकडून हाय 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 यच आय हाय यच आय हाय. तिकडून रिप्लायच नाही. हे म्हणतो काय झालं रोसायला, लगेच ते तिकडून चिन्ह टाकते तसलं तोंड वाकडे केलेलं. हो हाय हु लय बेकार आहे बर का. सगळ्या भांडणाचं मूळ म्हणजे हु वर जरा कंट्रोल ठेवा. जीवतून बायकोनं भाजी करू द्या, जेवण संपत आलं मालकाचं, कस काय झाली हो भाजी, हो म्हणजे मला पटलं नाही. हे असं आहे माझ्या 50% भांडणं जागेवर कमी होतील. हुंकारा द्यायचं जरा कमी करा. थोडं असं बोला तुम्ही, फक्त हु फी करू नका. काय असेल ते असं घडाघडा बोला, पण हु वर लय दाब देऊ नका. विठ्ठल मला तुझं अस्तित्व मान्यच नाही, पण आता माझ्याकडे पर्याय नाही, पण शब्दानं विरोध करू शकत नाही, मग शब्द टाकावा लागतो. हु विठ्ठल. लगेच ती तिकडून मेसेज करते हु. लगेच हो म्हणतो तोंडानं बोल नाही तर कानाखालीच हानीन. लगेच कानाखाली हाणलेलं चिन्ह पट्टीचं मोबाईलवर शिकलेला, आणि लगेच ती तिकडून चिन्ह पट्टीच्या डोळ्यातून पाणी आलं. मला मारू नका मोबाईलवर. अरे मोबाईल ठेवून सणासन लावणार 2-4 कान थाळीत खनाखन. मोबाईलवर काला बोलत बसला. हे असली शिकलेले असतेच. आणि शेतकऱ्याचं सणासन कानाखाली हाणतो, कानाखाली हाणतो, आणि बायकोला मोटरसायकल घेऊन कीर्तनाला बी जातो. हे शेतकऱ्याचा प्रपंच आहे. हसून खेळून शेवटपर्यंत कडाला नेणार तसं शिकलेला. आणि शेतकऱ्याची बायको खंबीर. आणखी वाक्य सांगतो, शेतकऱ्यापेक्षा त्याची बायको कामाला जास्त मजबूत आहे. का? सकाळी 7 वाजता माणसं वस्तीवरून वाडीवरून गावात दूध घाला येतात, डेअरी गावात. मग 7 वाजता शेतकरी घर त्यांनी सोडले, सकाळी गावात आलाय तो. 7ला आलेला शेतकरी घरी महागारी किती वाजता जावा? कमीत कमी दूध घाला किती वेळ लागतो बा? 10 मिनिटाचाच विषय. निदान 9ला तरी घरी मरा ना. तुम्ही 12ला घरी जाता म्हणजे 5 तास तुम्ही कोणत्या कंपनीला दूध घालता? तुमची डेअरी कोणत्या कंपनीची बा? अहो दूध घालणं म्हणजे उगा 10 मिनिटाचा विषय राव. किटली उलटी करायची त्या केंडात, निघून यायचे चिठ्ठी घेऊन. पण ह्यांच्या गप्पा, ह्या टोळीत 5 मिनिटं, त्या टोळीत 5 मिनिटं, ह्या ग्रुपमध्ये 10 मिनिटं, त्या ग्रुपमध्ये ह्याचा चहा, त्याची कॉफी, त्याचं दूध, ह्याच्या लावालाव्या त्याला, त्याच्या ह्याला, ह्याच्या काड्या त्याला. ह्याच्यात जिंदगी गेली ना, बरबादी झाली ना. जीवनातलं 5 तास वाया घालवलं सकाळी मोकार गप्पात. अरे सकाळी सकाळी काम किती करायचं तुमच्या बायकांकडून शिका. स्वतःचं आवरून मुलीची वेणी फणी करून तिला शाळेत पाठवून देतात. पोरगर तालुक्याला शिका असेल तर त्याचा डबा बांधून रेडी, घरदार झाडून पुसून सासू सासऱ्याचं सगळं रेडी करून 11ला डबा घेऊन त्या रानात आहेत खुरपायला. आणि हे डायरेक्ट 12ला तिकडं रानात लिंबाखाली बसतो, वाडा मला जेवायला. अरे तो काम काय केलं बुवा? शेतकऱ्याने सुद्धा ही गावाची मोकार टायमिंग चालला ना सकाळचा, ह्याच्यावर थोडं कंट्रोल ठेवा. तो चांगला वेळ चांगल्या कार्यासाठी वापरा. विडल स्त्री शक्ती सहनशीलतेची परिसीमा आहे मायबाप. आणि सगळ्या क्षेत्रात महिला टॉपलात. गायक, वादक, IPS, पेसा, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती. आपण फक्त पतीत आणि ह्या राष्ट्रपतीत. म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केलाय. 1.5 घ्या पण शांत व्हा. लाडक्या बहिणी 15-15 हजार घेऊन कीर्तनाला एवढ्या सोप्यात का? ह्या मध्ये 1 हप्ता लेट झालं तर परत मरायला लागल्या होत्या बहिणी. मलाच काय काय फोन करायच्या, माऊली काय मिळ आहे आता? म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का? त्यांचा तर थोडा मिळ बसून दे की. लाडकी बहिणी. लाडका दाजी मेला कागद वाग सुरुवातीला किती पळापळ केली दाजीने. जाशी तू ये घरी, लॉगिन व्हायना, OTP येईना, मरणाचा हँग झालता दाजी. त्याला वाटायचं तेवढं आपल्याला प्यायला होत्या 1,500. 1,500 तुला कुठं महिन्याला परत असतात का? तुझं एका दिवसाचं टार्गेट आहे किंवा बैठकीला बसल्या मित्रमंडळीच तेवढे तू चेव चेव करणारे गोळा केल्या तर तुझ्या आखी जमीन ऐकल्याशिवाय तुला सुधरून देणार आहेत का? ए दाजी. आणि लाडकी बहीण. आणि बहीण लाडकीच असते. बहीण किती लाडकी असते ज्ञानोबा ना विसरा. राग आला, ताटीचा दरवाजा बंद केला. निवृत्ती दादा थकले, सोपन काका थकले. ज्ञानोबाने ताटीचा दरवाजा उघडला नाही. ज्यावेळेस लाडकी बहीण मुक्ताबाई पुढे आली आणि 11 अभंगाचा उपदेश केला, त्यावेळेस ज्ञानोबा ताटीचा दरवाजा उघडून बाहेर येतात. आणि मुक्ताबाई काय विनंती करते? विनंती केली मुक्ताबाईनं, 11 अभंगाचा उपदेश केला, मग ज्ञानोबा ताटीचा दरवाजा उघडून बाहेर येतात. हे बहीण भावाचे प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलंय. आता रक्षाबंधन आले 2 दिवसावर. हा बहिणीचा भाव काही कमी प्रेम असतं का?
संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जात्यान, साडी घेत्यान, नका गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वड्या मिळाला ना तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का? रांगत जाता सांगत येता, खायचं एकाचं आणि गायचं एकाचं. आणि वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली, ते बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे का? हे काढत पैसे चोरी ती हिन, तिकडून रक्षाबंधनला साड्या घेऊन येते, नाव भावाचं करीती. ही काही सोपी प्रेमाची परिसीमा आहे का? आणि आणखी एक वाक्य सांगतो महिला मंडळ शेवटचं, चोरून करा पण भावावर प्रेम करा. कारण आता हे प्रेम सुद्धा राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. बहिणीने एक अर्ज टाकला तर भाव सुद्धा लॉक होतोय. ही समृद्धी हायवे, MIDC, जिथले रोड वाढले, सरकारचा पैसा ज्यांच्या जमिनीला, तिथल्या भावांना इसरा बहिणीचा कस काय तडाखा असतो. ती म्हणत्यात यम पार वाढला पण बहीण नको. बहिणी सह्याच द्या नाही तर, आणि ह्यांनी सह्या दिल्याशिवाय वरून पैसे याय नाही तर लय अवघड परिस्थिती. ना पैसा आज असल उद्या नसल, नाते आयुष्यभराचे आहेत, नाते टिकवा. आणि रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणे म्हणजे रक्षाबंधन आहे. प्रत्येक बहिणीनं भावाला सांगा, दादा जगाला आनंद देणारा तोच हो नंदाचा नंदन. कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी त्याला बहीण म्हणून कर वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. हे खरं रक्षाबंधन आहे. आणि एकच मागणी करा रक्षाबंधनच्या दिवशी, दादा ज्या नजरेनं तो माझ्याकडे बघतो त्याच नजरेनं तो जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघावं. ही खरी राखी पौर्णिमा आहे, हे खरं रक्षाबंधन आहे, आणि ही खरी भाऊबीज आहे. नुसत्या राख्या बांधून कंबार तुटूस तर करदोडा बांधून उपयोग नाही. अंतकरणात बदल झाले पाहिजे तर खरे आपले सण साजरे झाले असं म्हणता येईल. विठ्ठल बहीण भावाचं प्रेम असतं जरूर असावं. तसं धर्मपत्नीने सांगितलं धर्मराजाला, टेन्शन घेऊ नका. काय झालं? अगं 60,000 शिष्य घेऊन दुर्वासऋषी यायला लागलेत, कुठून भोजन घालायचं? मग तुम्ही काय सांगितलं? मी काय नाही, मी फक्त एवढंच सांगितलं तुम्ही आंघोळ करून या, तोपर्यंत स्वयंपाक रेडी ठेवतो. ते आंघोळ करायला गेलेत, येते ना आता स्वयंपाकाला. आपली तर अक्षय थाळी उभी करून ठेवली, काय करायचं? द्रौपदीने सांगितलं घाबरू नका, हे तुमचं काम नाही म्हणले. ही एवढा मोठा आवारा आपण कव्हर करू शकत नाही. ह्याला फक्त एकच व्यक्ती आहे. आणि हाक मारली, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. पुढचा शब्द महत्वाचा, वेळ का सखया लाव्या. सखया म्हणजे सखा, तो शब्द अभंगात आहे. सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला. हाक मारली, भगवंता तुझ्याशिवाय या संकटातून मला कोणी बाहेर काढू शकत नाही, यावं लागन तुला. हाक मारायला आणि हाक संपायला देव तिथं हाकेसरशी उडी घालून या स्तंभफोडी. भगवंत आले आणि आले आले देवाने सांगितलं, द्रौपदी मला पहिलं जेवाय वाढ. तेव्हा तोंडात हाणाय कोण राहिलं नाही. आता अरे त्याच्यात कुटाणा झालाय, आम्हीच उपाशी मेलोय आणि तू जेवायला म्हणजे त्याच्यासाठी तर बोलिवलं. ही 60,000 घेऊन आले, त्यांना तर खाऊ घालायसाठी आम्ही संकटात आहे, तुला देऊ कुठून? नाही म्हणले, मला अगोदर माझं भागावं लागलं, त्याशिवाय बाकीचं परत बघू म्हणले. भूक लागल्यावर डोकं काम करीत नाही बरं का. उपाशी पोटी माणसं बघा चिडचिड करतात. त्यांना चांगलं कच्चून खाऊ घातलं ना, मग जरा शांत होत्यात. बोला काय काम आहे. उपाशा पोटी कवाच निर्णय घ्यायचा नाही, ती डोकं व्हाय करतं, मेंदू आउट होऊन जातो. त्यामुळे आधी माल टाकायचा आणि मग निर्णय घ्यायचे. देव म्हणले माझं डोकं काम द्या ना, खायला दे. अरे खायलाच काय ना, अरे त्या थाळीला एखादं भाजीचं पान फिन राहिले का बघ धुतानी नाही. आणि देवानं तुळशी ते भाजीचं पान पोटात टाकलं आणि एक शब्द मुखातून बाहेर काढला, माझ्या तृप्तीनं जगातले प्रत्येक आत्मे तृप्त व्हावेत. एवढा शब्द बाहेर पडला. आणि हा शब्द जसा बाहेर पडला, सगळे आत्मे तृप्त होय म्हणल्या. त्या सगळ्यात ती बी गँग आलीच ना, आंघोळ्या करायला गेलेली. आणि आंघोळ करता करता त्यांचं पोट जॅम झालं म्हणून म्हणजे आपण तर खायासाठी आलो होतो. आणि पोट कसं काय भरलं? ऑटोमॅटिकच चमत्कार. नरड्याला आलो, दुर्वास ऋषी तर वकले म्हणून. तर म्हणले नरड्या पुतवर ऑटोमॅटिक कसं काय? मला तर काय कळनाच म्हणले. आणि आपण तर धर्मार्जाला सांगितले आम्ही जेवाय आलो, स्वयंपाक रेडी करा. आणि दुर्वास ऋषी म्हणले बाकीच्यांचं नाही, पण भीमलय आगाव आहे रे, जर नाही गेलं तर गद्याने डोकंच फोडीन आपलं. पण करायचं काय? तृप्तीच झाली, इच्छा राहिली नाही. कोणत्या तोंडाने त्यांच्या समोर जायचं? परत पांडवांकडे आलेच नाहीत, तिकडून डायरेक्ट पलायन, पळून गेले. जाता जाता दुर्योधनाची गाठ घेतली, भाऊ तुझा ऐकून आमचा कार्यक्रम झाला, मरण पण मूर्खाच्या नादी लागणार नाही म्हणले.
अरे दुसऱ्याला छळाय कुठे सांगत असतात का? दुर्योधन म्हणला बरं आल्या तर जीवन जा. अरे त्याला तर वाईट लागलोय रे. अरे पोटात जाम झाले, ऑटोमॅटिक तृप्ती झाली, तुझ्या जेवणाला काय जाळ करतो? पळून गेले. सिद्धांत संपला. उत्तर आहे का? अरण्यामध्ये पांडव आहेत. रात्री 12चा प्रसंग आहे. 60,000 शिष्य घेऊन दुर्वास ऋषी आलेले आहेत. पण भगवंताला हाक मारल्यानंतर भगवंत आले आणि एका क्षणार्धात आलेलं संकट निवारण केलं. कारण पांडवांचा, अर्जुनाचा, धर्मराजाचा आणि द्रौपदीचा भगवंत हा सखा होता. आणि ज्याचा भगवंत सखा आहे त्याच्या प्रत्येक कल्पना पूर्ण होणार अभंगाच्या पहिल्या. संत गरीब नव्हते, त्यांनी फक्त त्याचा त्याग केला. हे त्यांचं वैराग्य आहे. आता वैराग्य ना, आता वैताग आहे. थोडी भांडणं झाली की माणूस म्हणते जीव देईन. नवरा बायकोची भांडणं लागली, बायको म्हणली आत्महत्याच करते. निघाले जीव द्यायला, पण बॅटरी घेऊन निघाले रातच्याला. मैत्रिणी विचारलं कोणीकडे म्हणले जीव द्यायला. मग बॅटरी कशाला म्हणले, इचुकाट्याचं जरा भ्या वाटतंय म्हणून हातात घेतलं. की मिली तरी मरण का? अरे इचुकाट्याचं भ्या वाटतंय आणि तू जीव द्यायला निघाली, मग इचुकाट्याला भ्यायचंच काय काम आहे म्हण? ही काय वैराग्य आहे का? हे वैताग आहे. संत गरीब नाही. ज्ञानोबरायांचे आजोबा आपेगाव जवळ आहे, त्र्यंबकपंत कुलकर्णी त्या काळामध्ये मराठवाड्याचे प्रमुख होते. आणि नाथ महाराजांच्या घरी सोन्याची ताटं, सोन्याच्या वाट्या, सोन्याचे चमचे होते पितरपटात पितरांना जेवायला. आणि हांड्याने तूप होतं, तुपाला वागराळ होतं नाथ महाराजांच्या घरी. तुपाला आता वरण आलाय आणि तुपाला चमचे आलाय. मी एका गावात पंक्तीला गेलो, एक माता मला तुप आली, एका हातात तुपाची वाटी होती आणि दुसऱ्या हातात तिने दाभण आणलं पोतं शिवायचं. मी म्हणलं डोळ्यात घालते काय? दाबनाचा शेंडा तुपाच्या वाटीत बुडविला आणि शेंड्यावर जेवढं ते तूप येईन तेवढंच आमच्या वरणाच्या वाटीत झटाकलं. ज्ञानोबा तुकाराम. म्हणलं वा, धन्य त्याची माये प्रसवली. म्हणलं काय उदार आहे व संत, उदार उदार भरली अनंत भंडार म्हणली. ती म्हणली महाराज हे लय साधं काम झालं, ह्याच्यापेक्षा पुढची स्टेप आहे. माझी जाऊ पाठवा जाऊला. जाऊ सुई घेऊन आली, म्हणजे दाबनाच्या पुढची सुईच्या शेंड्याने तूप वाढलं. मी म्हणलं एक नंबर पद्धत. ती म्हणली महाराज तुम्हाला ह्याच्यापेक्षा दर्जेदार बघायचं का तूप वाढन? म्हणलं पाठवा. म्हातारी आली, परत येते इस्तू आणि इस्त्यावर फक्त तुपाचा एकच थेंब टाकला ना, अख्ख्या पंक्तीला फक्त तुपाचं धुपान दिलं तिने. तुम्ही व माता पिता तुम्ही व बंधू. म्हणलं दुरावर काय चिकट माणूस. अहो काय कानकड पैसा लय पण दानतच नाही हो. मोकार पैसा आहे. एक वाक्य सांगतो, सौजन्य घ्यायला, पंगत द्यायला, सप्त्याला सहकार्य करण्यासाठी पैसा असून जमत नाही, दान करण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं. माय बाबा लय आवड परिस्थिती म्हणे काय सांगाव. आणि काय कायचं देणं येत बरं असतं, पण त्यांना वाटतं माझं नाव तालुका बरं झालं पाहिजे. कसं शक्य आहे? एक जण गावातल्या भजी म्हणाला पंखा दिला, वरचा पंखा शिलिंग फॅन असा वर फिरायचा गर्र गर्र. दुपारच्या टायमिंगला भजनी आपले पंखा लावून भजन करायचे. ज्याने पंखा दिला ते यायचं आणि बटन बंद करायचं. भजनी म्हणले टाळाने हानीन. भजनी काय सोपी नसतात, वैतागल्यावर काय एक दिवशी झेंडा खाली दांडावर करीत असतात. ती तरी कवर सहन करतात. खैऱ्या म्हणलं पंखा दिला म्हणजे तू काय गावाचा बॉस झाला का? म्हणले 1,500चा पंखा नाही लागला बटन बंद करायला. भजनी विक्षेप ह्याची बाई मरण तुझा तो घेऊन जा, पण गावाला वर करू नको. पण बटन का बंद करतो? ते मला पंख्याच्या पात्यावर माझं नाव आहे आणि पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिला कशाला? काढून गोठ्यात लाव, गायांना हवा खाऊ घाल, पण तू गावाला बोर करू नको बरं. अहो आमच्या तालुक्यात एक जणाने भजनी मंडळाला गुढी दिली, पकवाज वाजवायला गुढी दिली. पब्लिक लय होतं, जागा आपुरी होती म्हणून पकवाजा म्हणला गुढी बसायला नको, तो खाली बसला. ज्याने गुढी दिली त्याने कीर्तन संपल्या पकवाजाचं गचुर धरलं. माझ्या गुढी तो वाजवलंच का नाही? खरंय बरं का, लट लट उडायचा. अरे तो म्हणला लोकच मला बस म्हणली, भाऊ माझा काय त्याच्यात दोष आहे? नाही नाही घोडी माझं नाव आहे, लोकाला दिसलं नाही मी घोडी दिलेली. अरे कशाला दिली बाबा तू? असले नमुने वाढले ते खैरे उग आख्या गावाला त्रास करतात. ही विठ्ठल एक जण इस्त्री करून रस्त्यावर उभा होता. भिकारी म्हणला साहेब द्या की 2-4 रुपये. साहेब म्हणला रुपडी सुद्धा नाही, जा पुढं. फटका तुटका एखादा सदरा असला तर निघ म्हणला, सदरा बी नाही. भाकर तुकडा असला जा. भिकारी म्हणला साहेब रुपया बी नाही, सदरा बी नाही, तुकडा नाही, मग कशाला हे तर थांबलाय? चल की माझ्या संग भीक मागाय, 50 तुला आणि 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानत नाही. आमच्या गावात एक म्हातारा इतकं चिकट आहे तुम्हाला सांगतो, त्याला बादशाच म्हणा तुम्ही, कंजूसपणाचा. एकच धोतार ती फाटलं तरी घालते, तिथे धोताराला दंड घालते.
दंड माहिती का? जुन्या मात्रांना माहीत असेल. साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धती, त्याला दंड म्हणतात. ते धोत्राला दंड घालते, तीच धोतर घालते. दंड घातलेला धोतर फाटत आले म्हणे, दे की टाकून दुसरं. त्याची लुंगी असायचं ती. म्हणजे वापर बघा एका गोष्टीचा किती करायचा. लुंगी फाटत आली म्हणे, दी फेकून बरमुडा शिवला. त्याचाच बरमुडा फाटत आला, दिकी फेकून म्हणलं गाडीच्या काचा पुसायचं. फडकं फाटत आलं मला, फेकून द्या. त्या चिंध्याने बंब पेटवायचं. मला आता तर राग झाले. ते राग गोळा करायचं आणि राखाने दात घासायचं. आणि इतक्या चिकाट माणसाला म्हणा, घे बरं माऊली पटाड्याच्या सौजीने ते जागेवर मरण. त्याला लय उदार अंतकरणाची माणसं लागतात ही सप्ते करण्यासाठी. ही सोपं नाही. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. उगा आपल्या या गावामध्ये सगळे दानशूर देणगीदार आहेत म्हणून एवढा भव्य दिव्य सोहळा संपन्न होतो ना, तर हे शक्य नाही. आणि चांगल्या कामाला सहकार्य करत चला. मी सांगत नाही, तो कोबारे सांगतात. चांगल्या कामाला सहकार्य करत जा. आणि भगवंताला जर एका हाताने दिलं तर देव त्याला अनंत हाताने देतो. तो एक सांगतो, धरण किती मोठा असू द्या, इकू कमी करा थोडा, पण त्या धरणाला जर सांडवा नसेल, उजनी असू नाही तर ही आपलं नाथसागर असू नाही तर आणखी जगातलं कोणतं घ्या, त्या धरणाला सांडवा ठेवावा लागतो. पाणी जर ओव्हरलो झालं तर तिकडून काढून द्यावं लागतं. तसं आणि नाही सांडवा ठेवला तर धरण फुटण्याची शक्यता आहे. तसं तुमच्या संसाररूपी धरणामध्ये पैसारूपी भरपूर पाणी साठवा, पण थोडा सांडवा ठेवा. अन्नदान, ज्ञानदान, दिंडीला पंगत, मंदिराला, जीर्णोद्धार, समाज कार्याला हे सांडवा आहे बरं का. इकडून जर पाणी काढून दिलं नाही ओव्हरफ्लो झालेलं, इकडं मग एका इकत आट्याक येईन, डॉक्टरकडे जाते, गाडीचं इन्शुरन्स संपल्यावर गाडी धडकणार. जवळ ही असली लचंड माग कधी लागतं ज्या वेळेस अधिकार आहे पण दानत नव्हती मायबाप. तसं सांडवा थोडा ठेवा म्हणजे हे काढलं पाणी शाबूत राहत असतं. विडल तसं नाथ महाराजांच्या घरी सोन्याची ताट होते राव जेवायला. आज हे पैठणला नाथ महाराजांचे 2 वाडेत सगळे डबल मजलीत. त्या काळात डबल मजलीत राहत होते नाथ महाराज. संतांना गरीब तरी कसं म्हणायचं. त्याच्यामुळं आपण समर्थाचे लेकरात वार करण्यास सुद्धा भिकाऱ्यावाने राहायचं नाही. ताईटच राहायचं. कपडे फिपडे वजनात टोपी फिपी अशी कोयत्यावानी घालायची. फिकून हाणली तर कापलं पाहिजे पुढच्याला. राज याची कांतान काय भिक मागे. अरे श्रीमंताची लेकरं जयाचे दोरे सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबाऱ्यांसारख्या समर्थाची लेकरं आहेत. समर्थासारखंच राहायचं. विडल संत गरीब नव्हते, त्यांनी त्याचा त्याग केला. हा त्यांच्या मनाचा मोठेपण आहे. तुकोबाऱ्यांची परिस्थिती मग सगळे धन वगैरे जमीन वाटून टाकली आणि एक दिवस अशा उजळला की खायलाच काय राहिलं नाही. जिजाबाईने कधी तुकोबांना बोलून दाखवलं नाही, माहेरात बी कधी मिस कॉल दिला नाही. ह्या आताच्या जिजाबाईने ध्यानात ठेवा, ही 10-10 मिनिटाला फोन करणाऱ्या ह्या पोरीत ना आणि त्यांच्या आया, ह्या आयांनी पुरीचा संसार मोडल्यात. काय गरज आहे तुम्हाला पुरीला तासाला फोन करायची. बरं लग्न झाले हिकडून तिची ती नांदन ना, तिला सक्षम आधीच मानवान काला लुडबुड करता तिच्या संसारात. हिकडून फोन जीवली का. अरे ती काय उपाशी मारणार आहे का. दानादान चपात्या मुरगा आहे ती वरून भात खाते ती. जीवली का. आणि तू मापात काम करत जा बरं का, तुझी तब्येत नाजूक आहे. हा आणि जड काम म्हाताऱ्याला करायला हवी. आई हिकडून पिना हाणायला. आणि थोडं खरं का ना बाबा. बाबाला पटलं ती म्हणते महाराज आता शिक मुद्द्यावर आल्या ते. ह्या अशी वस्तुस्थिती तिकडून. आणि जावं चला ऐकत जाऊ नको बरं का. हा ती काय आपलं आपण स्वयंभू राहायचं. हा सगळे तुझ्या अंडर खाली आले पाहिजेत आई. आणि बघ बाकीच्यांचं कसं होतं. नाही तर मालक तर आहेच तुझ्या ताब्यात. तेव तर आपण काय एकतच घेतलाय ठोंग्या. तेव काय तेव म्हणले ते ताटा खालचं नाही ते पर पाया खालचं अजून काय जमिनी खालचं कुठलं मांजार म्हणा बोका म्हणा काही ते त्याचं तर काय तेव गायबानाचं आहे. त्याचा काही विषय नाही. तेव्हा आपल्या मुठीच्या बाहेर नाहीच. ह्या बाकीच्यांचा आरसाटा घे आणि जमते का बघ. नाही तर जावायला घेऊन इकडे ये आपण पानटपरे टाकून देऊ त्याला. काय गरज आहे का आईला फितवायची. अरे ठीक आहे ना 4-5 दिवसाला आठवड्याला एखादा फोन. दिवसातून ह्यांचं 25-25 30-30 फोन. त्याच्यात व्हिडिओ कॉल. काल मरायला ह्या पोरींच्या आया मुलीच्या संसारात किती हस्तक्षेप करावा ह्याला मर्यादा ठेवा. तिला आधी सक्षम बनवा. विचारानं संस्कृतीनं समाजात कसं वागायचं, कुटुंबात कसं वागायचं, माणसं कशी हँडल करायची हे लग्नाच्या आधी शिकवायचं. परत नाही मिस कॉल द्यायचं तिला.
या आपण सुद्धा मुलींच्या संसाराला जेवढे सासूना जबाबदार आहेत तेवढे आया सुद्धा जबाबदार आहेत. विडल आणि सुनन लेख कधी चांगली दिसणार नाहीत, पण लेखन जावाय म्हणलं म्हातारी पिटूनच उठली. परवा एक म्हातारी भेटली मला, म्हणलं आजीबाई पंखा बंद करा, कस काय चालू संसार पोराचा? वाटोळ झालं वाटोळ. म्हणला पोराचं का पुरीचं? पोराचं. का? सुनबाई लय बेकार, तुला दगड घालते काय? नाही नाही, नुसती खाटव बसते खाटव. खाटवून बसून काय करते? टीव्ही बघते. आम्ही म्हणलं बघून दे ना, पण मला जी मालिका बघायची ती बघूनच देत नाही. बघा म्हातारे, म्हणजे हिज्या म्हणण्याने चॅनल लागत नाही म्हणून ती वाईट आहे, हिजं ऐकत नाही म्हणून. आम्ही म्हणलं सुनबाई खाट्याच्या खाली? अजिबात नाही. आणि मी म्हणलं मग स्वयंपाक कोण करतं? महाराज कोणाला सांगू नका, पोरालाच करावं लागतो. मी म्हणलं बेकारी झाली वो, सुनबाई खाट्याच्या खाली उतरत नाही, पोराला स्वयंपाक करावा लागतो. देश सोडून म्हणलं मग लेकीचं कसं काय, जावाई कसं काय? जावायचं नाव काढलं की म्हातारे पेटूनच उठले. हा माझा जावाय? हा नाव काढू नका, सोनंही सोनं 24 कॅरेट. आणि माझ्या पुरीला इतका जीव लावते की तिला खाट्याच्या खाली उतरूनच देत नाही. अगं मग इकडं बी तीच चाललंय ना, तिकडं पळायचं इकडं जळायचं. पटत का तुम्हाला? ए सासा हो, हा जरा सुनाला लेक माना, सुनाना सांगतो सासूला आई माना. आणि माझा ब्राह्मण काकाला नेहमी सांगणे, लग्न जमिताने मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. ह्यांच्या कुंडल्या जुळल्या पाहिजेत आधी, म्हाताऱ्यांच्या सुनाच्या. पोराचं काही नसतं वय, कसलं बी असून द्या, ते समजूनच घेतो. त्याचं लय हाल होत्या. ते आईकडे गेले की आई सारखंच बोलत, बायकोकडे गेले की बायको सारखंच बोलत. आईला म्हणतं तुझंच खरे, बायकोला म्हणतं तुझंच खरे, दोन्ही संघ आले म्हणतं बाहेरच बरं. मरण का? आईला बोलावतो बायकोला रागन, बायकोला बोलावतो आईला रागन, मित्रांना फोन करत ती प्यायला पैसे मागत येते. म्हणजे चौकडूनच जियाम झाले, त्याला काहीच सुधारा नाही. त्या पोरांना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत. आईला देव माना, पत्नीचा सांभाळ करा, आणि व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती नाजूक आहे. तुकोबर आहे, भंडारा डोंगराव भजनाला जात आहे. जिजाबाईने संसार हँडल केला, कधी माहेरच्यांना बोलून दाखवलं नाही. आणि तुकोबाराने संसार हँडल, जिजाबाईंनी तुकोबारांचा संसार यशस्वीपणे सक्षमपणे पार पाडला. आणि एक दिवशी भावाला जिजाबाईचा, आणि जिजाबाईला सगळी परिस्थिती विचारली. कसं काय? म्हणले दादा हो मी म्हणून जगते, हिथं तू तर बघते कशी परिस्थिती. भावाला दया आली, भावाने सांगितलं बहिणीला एक काम करतो, तुला एक म्हैस देतो दुधाला आपल्या लेकरा बाळाला, आणि शिल्लक राहिला तर आपल्या एकच तेवढं 4-5 रुपये त्यांना संसाराला लागतात आणि त्याला मिटाला. ठीक आहे म्हैस द्या. आता भावाने म्हैस दिली म्हणजे जिजाबाईचं म्हशीवर काही कमी प्रेम असेल का? माहेरचं कुत्रं जरी असेल तरी ते प्रिय, हे तर म्हैसही. जेव्हा पाड म्हशी जिजाबाईने प्रेम केलं, म्हैस बी अशी वजनदार झाली म्हणता. लेकरं खाऊन पिऊन टुमटुमीत झाली. राहिलेला पैसा आपला संसार सुखानं चांगलं चाललेलं लोकाला देखवता येतो. तुकोबारांचं गावात कीर्तन ठरलं, नेहमीच असायचं एकादशीला. जसा हजारो समाज आज कीर्तनाला ना, अशी असंख्य गर्दी तुकोबारांच्या कीर्तनाला मारू. कीर्तनाला गर्दी झाली. जिजाबाई कीर्तनाला आलेत, घरची सगळी माणसं कीर्तन, अख्खं गाव झाडून कीर्तनाला आले. चोरांनी प्लॅनिंग केलं. गावातले बुरटे चोर असतात ना, किबली चोरणारे, टाटर, पायपा फोडी, त्यात खोरं कुठं चोरायची गोष्ट आहे. टिकाव, खुरपी, इळे हे असलं सुद्धा राहत नाही बरं का काही काहींच्या रानात, कारण शेजार धर्म लय बेकार असतो. किबली, दाव, ही बुरट्या चोरांची लक्षणं. मोटर इरीट ढकलायच्या, शेजाऱ्याचा उस निघाल्यावर रस्त्यावर पाणी सोडायचं. आग हाऊन नमुने. एक जणांनी मोबाईलचं दुकान फोडलं, मग मोबाईल चोराव का नाही, त्यांनी चार्जर चोरले होते. म्हणजे त्याला चोराला सुद्धा बुद्धी लागत हो. गावातल्या चोराने प्लॅनिंग केलं, म्हणजे म्हैसच चोरायचे. सगळे कीर्तन, घरी कोणीच नाही, म्हैस सोडले निघाले सगळे कीर्तनात. ते देवाने बघितलं, मी बी कीर्तनात आहे, पण म्हैस जर चोरीला गेली
म्हशीचं टेन्शन होतं, देवाला जिजाबाईचं टेन्शन होतं. ही काय बोलन, देव सुद्धा जिजाबाईला भेट होता, म्हणजे किती दहशत असन देवावर जिजाबाईची. बरं देवाचं म्हणणं होतं मला बोला नको, मी काय मला सगळी बोलत येतं, देवाला कुणी बोलत आहे ना. माझं काय नाही म्हणते तर मीच जन्माला घातलेल्या जातीत माणसं तीच मला नाही म्हणतात, म्हणजे मी जन्म देऊन बी मला मानत नाही तरी बी मी खुश आहे. मी काय टिकेला निंदेला काय घाबरत नाही. पण ही तुकोबारांना बोलन जिजाबाई, आणि तुकोबारांना बोलल्यानंतर मला जास्त दुःख होईल. त्याच्यामुळे म्हशीचा बंदोबस्त केला पाहिजे. देवाने कीर्तनातून बाजूला उडी मारली, देव बाजूला आले, चोरच्या वाटेनं चालले होते. देवानं अकराळ विक्राळ असं भूतासारखं रूप धारण केलं. हे भले 20 फूट उंची बलदंड शरीर, असे कमरेपर्यंत केसन, दात बाहेर आलेले, हे खपक्याच्या खपक्यात दंडन फिटण, राट्याच्या राट्या देवासन काळा कलरन, हातात बोललं मोठं असं खांबावणी धंडाकनं घेतलं, राट्याच्या राट्यान त्यांच्या पुढं प्रगट राम राम. ती म्हणले आयो लय भूत बघितली रे म्हणले, पण ही लयच क्वालिटीचं भूत आहे र. चला रे दुसऱ्या वाटेने गेले. देवाने तेच रूप तिकडं प्रगट करायचं, आणि देव हानीत नव्हता काय नव्हता, फक्त त्यांच्याकडे बघून हसायचा. आता राज्याला माणूस हसल्या, एवढं मोठं शरीर, हातात भली मोठी काठी दंडाकनं घेतलेलं, नुसतं देव डोलायचा राम 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 राम. म्हणले की तू घाबरायचे, अरे म्हणले काचा राम, घाम आला म्हणले भाऊन काचा राम. तिसऱ्या वाट्याने, चौथ्या वाट्याने, 4 वाटा लॉक. शेवटी लक्षात आलं ही काय आपला पिछा सोडित नाही भाऊ. लांबून पाया पडले, म्हणले हो बाबा जिथून आणली तिथं बांधून येतो, पण डोळ्या पडून निघून जा. देवाने सांगितलं जिथून आणली तिथून नाही, ज्याची आणली त्याच्या समोर जायचं. कुठं म्हणजे कीर्तनात. हा म्हणजे तिथं तर 7-8 हजार माणसं आहेत. आमची इज्जत हो दंडकनं घालू काय डोक, जातो रे बाबा. काठी दाखवल्यावर जीवाला भिली ना, अरे म्हणले जळून द्या मारून द्या, शिर सला म्हणतो पगडी 50. अरे दुसरा म्हणला इज्जत जाणला का, तिसरा म्हणला अरे जायला आपल्याला होतीच कुठं म्हणला. आपण असे बी गाई बनेच होतो, आपल्याला गावात नव्हतीच आपले, आता थोडीफार हाय ती बी घालू म्हणे, पण जीव तर वाचन ना. बचेंगे तो और बी लढेंगे म्हणले, पण चला ही काय दंडाकनं घेऊन महाग लागले, मारीनला का म्हणले, डोक्यात ठोका टाकला तर. आणि म्हशीच्या मागं ती 4 चोर, आणि त्यांच्या मागं देवाचं ती अकराळ विकराळ रूपन, देव मागून काटेना डावचा त्यांना वाबुड ढकलीत कीर्तनाच्या मंडपात आणली, गेटवरून एंट्री करून ढकललं, आणि देव झाले गायब. आणि कीर्तन करायला याला मधून रोड ठेवलेला असतो बघा, तिथून म्हैस आणि त्याच्या मागं चोर. लोक म्हणले म्हैस कीर्तनाला. त्याच्यातला एक जण म्हणला ज्ञानोबरांनी जेव्हा रेडा वेद बोलवलं त्याची बहीण आहे काय रे, उगच कीर्तनाला आली का म्हणले. म्हैस कुठे कीर्तनाला असते का, नुसती म्हैस आली नाही तर म्हशीनं दर्शन घेतलं तुकोबारांचं. लोक म्हणली तुकोबारांचं जाऊ द्या, अरे म्हैस कीर्तन करायच्या पाया पडती, म्हैसच देवाचा अवतार आहे, लोकांची गर्दी म्हशीच्या पाया पडायला. काय त्या म्हशीचं वजन, जिजाबाईने बघितलं डायरेक्ट गळ्यातच मिठी मारली म्हशीच्या. बाई कुठे गेलती ग तू, कीर्तनाला कस काय आली काय. जिजाबाईला आनंद झाला, आणि म्हणजे हे मागची गँग कोण आहे बाबा, बारीक तोंड गेलेली. सगळा त्यांनी इत्यंभूत सांगितलं, महाराज हे आमचंच प्रकरण आहे म्हणले. म्हणजे तुम्हाला इकडं आणलं कोणी, म्हणजे ते एक बाबा होता बुवा, काठी घेऊन मागं लागला. देव गायब झालेले तुकोबारांच्या लक्षात त्याला साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. सिद्धांत संपला. तुकोबारा कीर्तन आहेत, जिजाबाईची लाडकी म्हैस आहे. आणि जर देवाने प्रसंग तारला नसता तुकोबारांच्या घरात, सांसारिक वाद सुरू झाला असता. पण देवानं उडी मारून हे संकट निवारण का करावा, तर सर्व पक्षी हरी साह्य सखा झाला. सर्व बाजून भगवंत हरिभक्ताला सखे आहेत, म्हणून ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. पुढचं सांगतो. तुकोबाऱ्या भंडारा डोंगरावर आईसाहेब मागून चाललेल्या, पायामध्ये काटा मोडला, स्वामी म्हणून हाक मारली. देवानं रूप बदललं, आणि डायरेक्ट मायबाप देहूमध्ये भंडारा डोंगरावर भगवंत काटा काढण्यासाठी कसे आले. प्रमाणे साक्षात भगवंत आलेले आहेत. पण देवाने विचार केलं, पांडुरंगाच्या रूपात गेलो तर जिजाबाई पायाला हात लावून देणार नाही. लहान मुलाक्याचं गुराक्याचं रूप धारण केलं मुलाचं, आणि आईसाहेब मी काढू का पायातला काटा. जिजाबाई म्हणजे बाळा तुला लहान आहे, तुला जमन का काटा काढायला. देव म्हणले आता पुत्र लय मोठमोठ्याचं काढलं. काटा ही वारी काय म्हणले. हळूच पायातला काटा काढला. सांगितलं बाळा तुझं नाव सांग, काय सांग ना नाव. म्हणजे माझं नाव सांगितलं तुम्ही दगड घ्यायचा. नाव नको सांगू, गाव सांग. म्हणजे पंढरपूर. म्हणजे मग तिथला इथे तुला माहिती का, तर हेच होता ना.
देव पुढं जिजाबाई मागं तुकोबारायांच्या मागं जाऊन देव लपले, म्हणले आई साहेबाला आवरा, हे भांडण दिसतंय पण प्रेमाचं भांडण आहे. करिता स्वामी सवे वाद, अधिका अधिक आनंद. शिदोरी सोडली, तिघांनी मिळून जेवण करावं. जेवण झालं पण पाणी कुठे? तिथे दगड पडला होता. देवाने सांगितलं दगड बाजूला सारा. दगड बाजूला सरला. महादेवाच्या जटेतून गंगा बाहेर पडावी तशी त्या दगडाखालून मायबाप अखंड पाण्याचा झरा बाहेर पडला. तिघं पाणी पेले, तृप्त झाले. सिद्धांत संपला. ऐका, सहज जिजाबाई चालली होती, पायात काटा मोडला तर देवाला यावं लागलं. सहज दगड बाजूला केलं तर त्याच्याकडून अखंड पाण्याचा झरा निर्माण झाला. तसं तुकोबाराय म्हणतात, देव जर सखा असेल तर मी सहज चालतो, पायाला जर ठेच लागली तर त्या दगडाचा चिंतामणी होतो अभंगाच्या. ठीक आहे महाराज, हरी सखा झाल्यानंतर एवढे फायदे, हरी कशाने सखा होतो? जे देवाला आवडते ते करावं लागेल. देवाला काय आवडतंय? आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि तेच नामचिंतन एकदा सर्वांनी करायचं आहे. हाताने टाळी, मुखानं नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,